आजच्या तिथीला या गडावर काय घडलेलं आहे, किंबहुना शेतघरात काय घडलेलं आहे, समर्थांनी आपला अवतार कसा पूर्ण केलेला आहे, ज्यांनी देव देश धर्म या तीन स्तरावर कार्य करून अंतिम क्षणी समर्थांनी या सज्जनगडावर शेतघरामध्ये 2 प्रहरी शनिवारी माघ वद्य नवमी 1682 साली 1603 शके या दिवशी म्हणजे आजच्याच दिवशी त्यांनी आपला अवतार कार्य पूर्ण केलं. असा हा त्यांच्या जीवनातला हा आनंद महोत्सवाचा दिवस आहे. कारण रामाच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी ते आज विलीन होतात. त्याची सुंदर कथा आपल्या
थोडक्या वेळेमध्ये आपल्याला बघायचे आहे. जय जय सद्गुरु रामदास, जय जय सद्गुरु रामदास, कीर्ती जयासी अविनाश, ज्ञान पाहता सर्वोत्कृष्ट महामेरू वैराग्याचा, भाळी शोभे अवाळू, पूर्वजी गळा मेकळा, वरी गौरवर्ण मस्तकी चिराभर जरीचा, काव्यजांचे दासबोध, आवाज वृद्धास केला बोध, 205 मनोबोध, भक्ती ज्ञान वैराग्य जसवी, समाधी सज्जन गडी पाही, समाधी सज्जन गडी पाही, साफळा माझी राम विदेही, यांचा दासारदास लागे बाई, म्हणावा जय जय राम, अशी सवाई आहे. या सवाईमध्ये सवाई करणाऱ्या शिष्याने समर्थांचं अलौकिक चरित्राचं गुणगान केलेलं आहे. समर्थांचं चरित्र हे अलौकिक आहे. समर्थांच्या चरित्रातले प्रत्येक क्षण, प्रत्येक गोष्ट, त्यांचं प्रत्येक कर्म, त्यांची प्रत्येक भक्तीतला जो क्षण आहे तो सगळं आपल्याला अनुकरणीय आहे. पण समाजाचं ज्या क्षणी दर्शन होतं त्या क्षणी आपल्याला मुक्तता आहे, मोक्ष आहे. जेची क्षणी अनुग्रह केला तेची क्षणी मुक्त झाला, असं त्यांनी दारोदार म्हटलेलं आहे. एवढा जीव भर उन्हामध्ये डोंगर चढून कुठून कुठून माणसं येतात. माणसं आपल्याला दिसतात, पण ती सगळी माणसं म्हणजे कोण आहे तर जीव आहे. जीव हा जीव या ब्रह्मतत्वाकडे आकर्षित होऊन येतो आणि जाताना नवमीचा उत्सव संपन्न करून जाताना तो ब्रह्म अवस्थेमध्ये जातो. आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये गेले 12-13 दिवस जो उत्सव चालू आहे त्याला भाविक भक्त भेट देत आहेत. आणि आपण जर बघितलं की शिवरायांना ज्यांनी मार्गदर्शन केलं आणि ज्यांच्यामुळे आपला महाराष्ट्र आणि हिंदू धर्म टिकला ते आद्य रामदास स्वामी, त्यांचं अखंड स्मरण आणि दासबोधाचं निरूपण, आणि तो दासबोध हा आपल्या घराघरामध्ये पोचला पाहिजे आणि तो आपल्याला जगता आला पाहिजे. आणि या दृष्टीनं समर्थांच्या बऱ्याच बैठकी आणि हे चालू आहेत आणि घरोघरी दासबोध आता वाचला जातो आहे. आणि त्यामुळं आपण बघताय की खूप प्रचंड गर्दी आहे. आणि गर्दीच नाही तर हा घरापर्यंत पोचणं आणि समर्थांचे विचार पोचणं हे गरजेचं आहे. आणि हे कार्य खूप जोराने चालू आहे आणि याहीपेक्षा वेगात ते सुरू राहावं असं आमदार महेशदादांना आणि आम्हा सर्वांनाच वाटतं. जय जय रघुवीर समर्थ. मी श्री सुगस्वामी, सूर्याजीवरचे स्वामी, रामदास स्वामी संस्थांचा विश्वस्त आहे आणि रामदास स्वामींच्या 10वा वंशज आहे. हा ह्याचा सध्या जो उत्सव चालू आहे तो 343वा दासवी उत्सव चालू आहे. हे जे आपण उत्सव साजरे करतो ह्या जे काही विशिष्ट हेतू असतात, जसे आपल्या गौरवशाली इतिहास आहे, आपल्या पूर्व परंपरा आहेत, त्याचं पुनर्स्मरण करणं, त्याचं आचरण चालू ठेवणं हा एक उद्देश असा आहे. त्याचबरोबर सामाजिक अभिसरण या उत्सवांच्या माध्यमातून होतात. तर सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येत असतात, एकत्रित कार्य करतात, एका भावनेनं, एका श्रद्धेनं हे कार्य करत असतात किंवा समर्पण भावनेने येतात. त्यामुळं समाज मन घडवण्यासाठी या उत्सवांचा फार उपयोग होत असतो. या जो सध्या उत्सव चालू आहे त्या उत्सवात पारंपरिक धार्मिक कार्यक्रम आहेत. विशेषतः पहाटे 5 वाजल्यापासून कार्यक्रम सुरू होतात काकड आरतीपासून. आणि आज दासनवमी म्हणलं तर दासनवमीचं वैशिष्ट्य असं असतं की सकाळी सूर्योदयाला इथं भिक्षा सुरू होतं. त्यामुळे भिक्षा घालण्यासाठी देखील हे प्रचंड गर्दी होते. आणि गेले 10 दिवस हे निरनिराळे 9 दिवस ते निरनिराळे कार्यक्रम चालू आहेत. संगीत आहे, भजन आहे, गायन आहे, कीर्तन आहे. निरनिराळे मोठमोठे गायक या आपली सेवा इथं रुजू करतात. काही लोक सेवेसाठी म्हणून विना मोबदला, विना काही अपेक्षा ठेवतात समर्थचरणी आपली सेवा करतात. अशा पद्धतीनं हा उत्सव साजरा होतोय. रामदास स्वामी संस्थानातर्फे सगळं व्यवस्था करण्यात आलेली आहे. निवास व्यवस्था तर वर्षभर मोफत असते, अन्नदान वर्षभर मोफत असतं. पण त्याचवेळी क्राऊड ॲडमिनिस्ट्रेशन आहे, क्राऊड कंट्रोलिंग आहे, तोही आहे. विशेषतः भक्तांना देखील त्रासदायक व्हायचं वाहतूक व्यवस्था ती संस्थानं स्पेशल गाड्या ठेवलेल्या आहेत की या मोफत गाड्यांची व्यवस्था केली आहे. खाली कॉलेजपाशी पार्किंग ठेवून तिथनं शटल सर्व्हिस संस्थांना पूर्ण हे केले आहे. भक्तांना त्यामुळं हा फार सोयीचं होतं आणि लोक समाधान व्यक्त करतात की व्यवस्थापन चांगलं आहे.
1 1 1 3